नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहताय जत 24 न्यूज. बार असोसिएशनच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास. जत तालुक्यातील महत्त्वपूर्ण संघटना असलेल्या जत बार असोसिएशनच्या सन 2026-27 या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. अध्यक्षपदी ॲडव्होकेट राजकुमार ममाणे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट हनुमंत बिरादर यांची निवड झाली. सचिवपदी ॲडव्होकेट भागीरथी जाधव यांची निवड झाली. मात्र सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲडव्होकेट अजित पुजारी हे 18 मतांनी विजयी झाले. निवडीनंतर बार असोसिएशनच्या परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्व विजयी उमेदवारांचे सहकारी, वकील, कार्यालयात कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. घोषणाबाजी, जल्लोष आणि शुभेच्छांच्या वर्षावात नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे अध्यक्ष ॲडव्होकेट राजकुमार ममाणे यांनी यापूर्वी बार असोसिएशनच्या माध्यमातून वकिलांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले आहे. यावेळी बोलताना ॲडव्होकेट ममाणे म्हणाले, बार असोसिएशनमधील प्रत्येक सदस्याच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. न्यायालयीन कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू. तसेच बार असोसिएशनची प्रतिष्ठा अधिक उंचावण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल. उपाध्यक्ष ॲडव्होकेट हनुमंत बिरादर यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले व संघटनेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सचिव ॲडव्होकेट अजित पुजारी यांनी बार असोसिएशनच्या प्रशासकीय कामकाजात अधिक कार्यक्षमता आणण्याबरोबरच BSNL बिल्डिंगचा न्यायालयासाठी ताबा घेऊन सदर इमारतीत जिल्हा न्यायालय व सिनियर डिव्हिजन कोर्ट लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच ॲडव्होकेट भागीरथी जाधव यांनीही महिला वकिलासह सर्व सदस्यांच्या हितासाठी सकारात्मक उपक्रम राबवण्याची भूमिका मांडली. या निवडणुकीत नव्या नेतृत्वाला मिळालेला भरघोस पाठिंबा पाहता आगामी काळात बार असोसिएशन अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावीपणे कार्यरत राहील असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.